नमस्कार, रिव्ह्यू मालिकेत माझे स्वागत आहे. आपण इथे जीएनएस टेक्नॉलॉजीज मध्ये जीएनएस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आहोत आणि माझं नाव विनायक राजाराम महांगडे. मी इथं स्वतः काम करतो आणि आज आपल्याबरोबर जे आलेले आहेत ते विपुल सुहास गुजराती यांचे जे वडील आहेत तर ते इथे आज आपल्याकडे आले. विपुल सुहास गुजराती यांचा आज मुलगा, गुजराती सरांचा मुलगा तो, आणि गेली 3 ते 4 महिन्यापूर्वी त्यांनी इथे ऍडमिशन्स घेतली आणि पे आफ्टर यू गेट प्लेस्ड या प्रोग्राम्समध्ये आयटी सेक्टर्समध्ये नेटवर्किंग क्षेत्रामध्ये त्यांनी ही ऍडमिशन्स घेतली आणि 2-3 महिन्यामध्येच तो ट्रेनिंगच्या मधनं गेला. तामून सुलापून ट्रेनिंग सकाळी 11 ते 5 मध्ये त्याचं घेण्यात आलं आणि आज तो गुजरातमध्ये एनआयसी या कंपनीमध्ये नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर एनआयसीच्या एका साईट्सवरती इथे नेटवर्क इंजिनियर म्हणून प्लेस झालेला आहे. तर आज या दृष्टिकोनातून अनुषंगाने त्यांना काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत की जेणेकरून इतर पिढीला, पुढच्या मुलांना सुद्धा त्यांचं मार्गदर्शन होऊ शकेल, त्याकरता ते आज आपल्या बरोबर आहेत. तर मला वाटतं सर, थोडंसं विपुलबद्दल तुम्ही जर बोललात आणि जर तुमच्या भावना सांगितल्या की तुम्हाला जेएनएसबद्दल कशी माहिती मिळाली आणि तुमचा कल कसा झाला आणि मग इथला तुमचा इथे येण्यापाठीमागचा उद्देश काय होता आणि आज नेमकं तुम्हाला काय वाटतं. नमस्कार. गेली 2022 पासून पासआउट झाला, एमएससी सीए झाला, चांगले टक्के पर्सेंटेज सगळे चांगले होते त्याला. पण एनिहाऊ पुण्यात असून पण त्याला पुण्याने हात दिला नाही. त्याला खूप प्रयत्न केले त्यांनी की इथं जा तिथं जा. पुण्यात त्याला 2-3 ठिकाणी त्याला सर्व्हिसेस मिळाल्या, पण तिथं 6 महिने टेम्पररी, म्हणजे थोडक्यात फसवणूक टाईप थोडं झालं त्याचं. पण आम्ही ते वेळेस सावध आलो. 6 महिने त्याला शिकवलं, त्यांनी जेवढं शिकलं तेवढं त्यातलं केलं, पण त्याला पुढे ग्रोथ होत नव्हती. त्याला करिअरसाठी योग्य मार्गदर्शनही मिळत नव्हतं. कारण आयटी सेक्टरमध्ये आता सध्याच्या घडीला फार फसवणूक चाललेली आहे. ते फसवणूक टाळण्याकरता मी एके दिवशी म्हणजे 6 महिन्यापूर्वी जीएनएस टिळक रोडवर मी तुमचा बोर्ड पाहिला. मला काही माहित नव्हतं जीएनएस बद्दल आणि मी तो 6 महिन्यांनी पण मी तो बोर्ड बघून पुढे गेलो. त्यानंतर 2-3 महिने गेले आणि मग एका दिवशी म्हटलं, आम्ही अगदीच शिकून त्याला 4 वर्ष झाली होती. म्हटलं आता आपण जाऊन तर बघू. आणि बाकी एवढे आम्हाला वाईट अनुभव आले. बेंगलोरला गेलो, तिथं त्याला नुसतं ट्रेनिंग दिलं पण पुढं काही झालं नाही. तिथल्या भाषेचा प्रॉब्लेम, खायचे प्रॉब्लेम, असे सगळे प्रॉब्लेम येत गेले, पण त्याला ती काही सर्व्हिस मिळत नव्हती. पण शेवटी जीएनएस मध्ये आलो, आम्हाला सर भेटले. सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मग त्यांचे आभारी आहोत. फक्त त्यांनी आम्हाला त्याचं थोडं करिअरला त्या क्षेत्रात पण नेटवर्किंग मध्ये त्यांना शिकवलं आणि त्या याच्या पोटी त्याला लगेचच 3 महिन्यात त्याला एनआयसी मध्ये जॉब मिळाला. सरांनी ते एनआयसी इबिक्स कॅश म्हणून जी कंपनी आहे त्या थ्रू एनआयसी मध्ये तो आता सरकारी याच्यात विधानसभा गांधीनगरमध्ये तो कामाला आहे. आता त्याला तिकडं अपॉइंटमेंट लेटर वगैरे सगळं मिळालेलं आहे आणि त्यानंतर अपॉइंटमेंट लेटर नाही, ऑफर लेटर मिळालेलं आहे. त्यानंतर त्याचं काम आता सध्या चालू आहे. आम्ही पण स्वतः गांधीनगरला जाऊन आलो, तिथं बघून आलो. स्वतः एनआयसीच्या साईटवर जाऊन आम्ही तिथं जाऊन बघून आलेलो आहे. त्यामुळे तो आता एवढे 5-6 वर्षाचा त्याचा जो स्ट्रगल होता, कारण एवढं शिकून पण त्याला काहीच मिळत नव्हतं आणि त्याला प्रॉपर गाईडलाईन मिळत नव्हती. ती त्याला जी मिळाली त्याबद्दल मी जीएनएस क्लासचा आभारी आहे. आणि हे एकूण आतापर्यंतची अशी पोझिशन आहे. आणि त्यांनी सरांनी असं पण सांगितलंय की इनकेस पुढं जर जॉब गेला किंवा काही झालं तर हे विदाऊट एनी चार्ज घेता ते त्यांना कायमस्वरूपी मदत करतील, ही त्यांची गॅरंटी. आणि हे असं कुठंच नसतं, हे फक्त इथंच अवेलेबल आहे. त्यामुळे हा क्लास हा अतिशय उत्कृष्ट आहे आणि बाकी याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. ते नक्कीच साहेब, थँक्यू. पण आता मुद्दा काय सर, तुम्ही आता जो शेवटचा पॉईंट टाकला, जीएनएस जवळजवळ या जागेवरती ना 2010 सालापासून आणि जीएनएस नावाचाच उद्देश असा आहे की युअर गेटवे टू नेटवर्क सोल्युशन्स. नेटवर्किंग म्हणजे काय की सर बाबा की हा एक क्षेत्र आयटी बरोबरच पॅरलल आहे. आज बाहेर जर बघायला गेलं तर सॉफ्टवेअरमध्ये बऱ्यापैकी अडचणी येतात मुलांना. एआयची पण डेव्हलपमेंट फास्ट होते आणि बरेच निकष चेंज झाले. तर शेवटी मुलांना आज तगून राहणं, सर्व्हायव्हल राहणं, येणारी 4-5 वर्षे स्थित्यंतराची असतील. तर या दृष्टिकोनातून आज जर पुढे जायचं असेल तर त्यांनी आज जॉबमध्ये पहिली एंट्री घेतली पाहिजे. एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो या क्षेत्रामध्ये. हे टेक्निकल क्षेत्र आहे सर
आणि ह्या दृष्टिकोनातून जर त्यांनी आज एंट्री मिळणं तर जेएनएसचा प्रामुख्याने भर ह्या गोष्टींवर राहिला आहे काय की मुलांना येणं केलं प्रकाराने त्याला एंट्री तिथं मिळणं गरजेचं आहे. एकदा एंट्री मिळाली, एकदा प्लॅटफॉर्म मिळाला की दर दिवसाला तो एक गोष्ट शिकत जातो. एका वर्षात 300 गोष्टी तो नवीन शिकतो. हेच त्याचं ते पुढच्या आयुष्याकरता असणारं भांडवल आहे. पुढच्या ठिकाणी मग तो कुठेही गेला तरी बाबा तो रिअल टाइम प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सचा माणूस म्हणून आज कुठेही तो सेट होऊ शकतो. पण ऍट द सेम टाइम मला अजून एक तुम्हाला या दृष्टिकोनातून सांगायचं की जेएनएसची मुलं, तुम्ही म्हणाला जॉब जाणं किंवा काय, जेएनएसची मुलं जोडतात सर. बाहेर बोर्डवर तुम्ही बरेचसे फोटो बघा. ही मुलं जी आहेत नाही आमच्या आयुष्यभराकरता आमच्यावर जोडतात. जेएनएस मुलांना फक्त आता इथे एक आपण करतो म्हणून करतो नाही, कारण त्यांना सतत पुढची ग्रोथ देत राहणं जेएनएसचं पहिलं ब्रीद वाक्य आहे. आणि जेएनएसचं काही एक 2-2 वर्षांनी मुलं येतात म्हणतात की सर आता परत चेंज करायचंय, मला अपग्रेड करायचंय. तू ये, तू बस. ती लाईफ लॉंग कमिटमेंट जेएनएस त्याच्याकरता कटिबद्ध आहे. हा दुसरा पॉईंट जे बाकी कुठं शक्य नाही येते. कारण सर कसं आहे माहितीये का, एक डिव्होशन लागतं, एक पॅशन लागतं. आमची इकडची सगळी जी टीम आहे ती स्वतः एक मनापासून इथं येते. ही काही नोकरी करण्याकरता इथे येत नाही ती 2 पैसे मिळतात म्हणून. इथे प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या क्षेत्राची, प्रोफेशनची आवड आहे. मला प्रचंड शिकवण्याची आवड आहे. आमच्या सरांना प्रचंड कॉन्टॅक्ट इंडस्ट्रीमध्ये डेव्हलप करण्याची आवड आहे. मॅडम प्रचंड लेवलला काउन्सिलिंग सुंदर पद्धतीत करतात. तर हे आम्ही बघतो. आमचे सर्वोदय सर सगळ्या कॉलेजेसची गाठीभेटी घेत सगळीकडे जात असतात. सुंदर अशी टेक्निकल डिजिटल टीम सुद्धा आमच्यावर फॉर्म होते. तर या सगळ्यांचं उद्देश काय की त्यांना त्यांचं प्रोफेशन आवडतं आणि म्हणून कामाची क्वालिटी दर्जा वाढतो आणि आउटपुट मिळण्याचं प्रमाण वाढतं. पण मला तुम्हाला काय सांगायचं की आता अजून एक विषय जास्त गायडन्सचा की मुलं बऱ्याच वेळेला पुणे सोडून जायला घाबरतात. त्यांना पुण्यातच पाहिजे असतं. तर आज तुम्ही पुणेकर आहात, तुमच्या कित्येक पिढ्या गुजराती जरी नाव असलं आणि तुम्हाला वाटलं की गुजराती आहात तरी पण तुमच्या 4 पिढ्या पुण्यातच गेलेल्या आहेत. बरोबर की नाही. आज पुणेकर तुम्ही प्रॉपर आहात आणि एकुलता एक मुलगा आहे तरी सुद्धा आज तुम्ही तो मनावर दगड ठेवून नाही जाऊ दे माझा मुलगा गुजरातला. तर मला वाटतं तुम्ही पालकांना पण हेच सगळे सांगायचा प्रयत्न करा किंवा मुलांना की बाबा ऑपॉर्च्युनिटीज घेणं आताच्या स्टेजला गरजेचं आहे. हे इकडे पाहिजे, तिकडे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. त्यातनं फक्त वेळ जातो. 4-4 वर्ष गेलेली आहेत मुलांची आणि मग ते डिप्रेशन्समध्ये जातात, निगेटिव्ह होतात. पण तुम्ही हातात पहिलं घ्या आणि बाहेर जायला पण तुम्ही कचरू नका या गोष्टींना. आता बरोबर झालंच. पण तोही एक संदेश तुम्ही कृपा करून सगळ्या लोकांना, मुलांना द्या. सध्या काय आयटी सेक्टरमध्ये एक क्रेज होती. त्या क्रेजमुळे लोक ऍडमिशन घ्यायचे, पण हार्डली त्यातले 100 पैकी 3-4% लोकांना कॅम्पस किंवा याच्यातनं चांगल्या नोकऱ्या मिळायच्या. बरोबर. बाकीचे 70-80 लोक भरकटायचे अक्षरशः की त्यांना कुठंच काही मिळत नाही आणि पुढे काय करायचा हा प्रश्न उभा राहायचा. कारण त्यांना प्रॉपर सगळेच हुशार असतात असं पण नाहीये. त्यांना प्रॉपर गायडन्स किंवा कंपनी काय चालतं हे लवकर कळायला मार्ग नाही. अशा मुलांकरता हा क्लास फार उत्कृष्ट आहे. आणि पुढचं आपण काय म्हणत होतं की बाहेरही जाणं, मुलांना बाहेर जाणं हे आता कंपल्सरी आहे. कारण एकाच ठिकाणी राहून ग्रोथ हा होत नाही. त्यांना बाहेर गेल्याशिवाय गत्यंतर नाही. बाहेर गेले 2-3 वर्ष अनुभव घेऊन तुम्ही परत तुमच्या होमटाऊनला या. अगदी बरोबर. आणि तेव्हा तुमच्या अनुभवात भर पडेल आणि त्यामुळे तुमचं डेव्हलपमेंट फास्ट होईल. तुम्ही त्यांना बाहेर पाठवा. क्लास बॅकग्राऊंड सपोर्टिंग तुम्हाला फार चांगलं आहे आणि ते तुम्हाला पुढे पण मदत करणार आहे. त्याकरता तुम्ही त्यांना नक्की बाहेर पाठवा. पण आज सर तुम्ही नक्की मनापासून खुश आहे? मनापासून खुश आहे. बस आम्हाला महत्वाचं सर्वात जाणायचं म्हणजे हेच. कारण ज्या गोष्टी डोळ्याने दिसल्या त्या मी सांगतो. अनुभवल्या तुम्ही मुलाच्या बाबतीत अनुभवले. एनआयसी मध्ये आज सोडत नसताना पण मी रिक्वेस्ट करून आज जाऊन आलो. सगळं त्याचं सगळं पुढं बॅकग्राऊंड म्हणजे काय म्हणतात त्याला ऑफर लेटर वगैरे त्याचं थंब अटेंडन्सची बायोमेट्रिक हे ते सगळं झालं. त्याचं पीएफचा फॉर्म भरला ते सगळं. त्यामुळे तिथं मार्गी लागलंय. आता त्याला 6 दिवस झाले पण होईल चालू होईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. विपुल सुहास गुजराती यांचे वडील आज इथे जेएनएसमध्ये आले आणि त्यांच्या मुलाला जी प्लेसमेंट जेएनएसकडनं मिळाली, ट्रेनिंग जे मिळालं आणि ओव्हरऑल त्याचा जो प्रवास त्यामध्ये जेएनएसच्या सगळ्याच टीमनी केलेलं, त्यांच्याबरोबर केलेलं सहकार्य आणि त्यांनी स्वतः तावून सुलापून चाचपून या सगळ्या स्टेजेसमध्ये आज गुजराती असून सुद्धा त्यांनी अगदी प्रत्येक स्टेज त्यांनी ती चाचपून बघितली. आम्हालाही कौतुक वाटलं. त्यातून ते समाधानी झाले. जेएनएसच्या टीमने चांगल्यापैकी तिथे परीक्षा दिली आणि आज ते सगळ्यात शेवटी म्हणजे अतिशय खुश आहे. आणि प्रत्येक पालकांना हेच वाटतं की आपला मुलगा मार्गी लागला.
आणि ते आज कार्य कुठेतरी झालंय. आज जरी दररोज त्यांना त्यांच्या आणि त्यांच्या मिसेसला आठवण येत असली, बरोबर ना, पण आज विपुल कुठेतरी आज आयटी सेक्टरमध्ये सुरुवात करून एका प्रॉपर्टी चॅनलमधून पुढे जातोय. आज 3,60,000च्या पुढे त्याला पॅकेज ते मिळालेलं आहे जवळजवळ, आणि त्याची आता फ्युचर ग्रोथ नक्की झाली. तर सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज जेएनएसमध्ये इथे आलात आणि तुमच्या 2 भावना, 2 शब्द इथं व्यक्त केले. थँक्यू.